मित्रांनो, आस्क इन्शुरन्स म्हणजे विमा हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे इन्शुरन्स तसेच म्युच्युअल फंड व अन्य गुंतवणूक प्रकारांची सखोल माहिती देणारे व्हिडिओज प्रदर्शित करीत असतो। आज आपण जो व्हिडिओ घेऊन आलो आहे त्या व्हिडिओमध्ये आपण असं सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की जर आपल्याला एखादा मेडिक्लेम विकत घ्यायचा असेल तर त्या मेडिक्लेममध्ये साधारणपणे कुठल्या कुठल्या गोष्टी अंतर्भूत असल्या पाहिजेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सगळ्यात पहिले जेव्हा तुम्ही कुठलाही मेडिक्लेम विकत घेता किंवा तुम्ही जर ऑलरेडी मेडिक्लेम विकत घेतला असेल तर त्यामध्ये यापैकी कुठल्या गोष्टी आहेत ते जरूर तपासून पहा, कारण या गोष्टी कदाचित तुमच्या मेडिक्लेममध्ये असतील नसतील, तुम्हाला माहिती नसतील किंवा तुम्हाला कोणी सांगितल्या नसतील, तेव्हा त्या बारकाईने त्याच्याबरोबर आलेला जे पेपर आहे, क्लॉज म्हणतो आपण त्याला, किंवा त्याचा माहिती असं म्हणतो, त्या माहितीमध्ये तुम्ही जरूर वाचा। एक तर साईटवरती ही माहिती उपलब्ध असते बरेचदा, त्याच्यातली काही जी फाईन प्रिंट आहे म्हणजे छोट्या अक्षरातली माहिती ती कधीकधी उपलब्ध नसते, पण तरीही तुम्हाला कंपनी ज्यावेळेस पॉलिसी देते त्यावेळेस तुम्हाला सोबत फाईन प्रिंट असलेला एक कागद पण देते, तो पण तुम्ही वाचून पाहू शकता। पहिला मुद्दा याच्यातला जो आहे तो आहे फ्लोटर कवर घ्यायचं का इंडिव्हिज्युअल कवर घ्यायचं। आणि ह्यामध्ये बऱ्याच वेळा लोकांना कन्फ्युजन असतं की फ्लोटर कवर का घ्यायचं, इंडिव्हिज्युअल कवर का घ्यायचं नाही, किंवा इंडिव्हिज्युअल घ्यायचं नाही मग फ्लोटर का घ्यायचं। आज मी मुद्दाम त्याच्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे की फ्लोटर कवर जे आहे ते खरं तर खिशाला परवडेल असं असतं आणि त्यामुळे फ्लोटर कवरच नेहमी घेतलं पाहिजे। आणि फ्लोटर कवरमुळे दुसरा एक फायदा होतो तो म्हणजे त्याचा प्रीमियम कमी लागतो, त्याला प्रीमियम कमी लागतो आणि त्यामुळे काय होतं की तुमच्या खिशाला जास्त चाट बसत नाही। दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे इंडिव्हिज्युअल। आता इंडिव्हिज्युअल कोणी घ्यायचं, ज्यांच्याकडे दोनच व्यक्ती आहेत किंवा एकच व्यक्ती आहे, सर्वसाधारणपणे एकच व्यक्ती ज्यांच्याकडे आहे त्यांनी इंडिव्हिज्युअल इन्शुरन्स घ्यावा, कारण त्यांना फ्लोटर मिळणारच नाही। किंवा दोनच व्यक्ती आहेत, नवरा आणि बायको, तेव्हा एक फ्लोटर कवर जर 5 लाखाचं घेतलं तर ते काही सफिशियंट होत नाही, त्याच्यामुळे 5-5 लाखाची 2 कवर घेतली तर दोघांना किमान 5-5 लाखाचं मॅक्झिमम कवर अवेल करता येतं। तेव्हा इंडिव्हिज्युअल आणि फ्लोटरचा हा बेसिक फरक जो आहे तो लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला पटेल, तुमच्या खिशाला परवडेल असं कवर तुम्ही फ्लोटर किंवा इंडिव्हिज्युअल विकत घ्या। बरेचदा इंडिव्हिज्युअल कवरमध्ये तुम्हाला जास्त प्रीमियम द्यावा लागेल आणि फ्लोटरमध्ये कमी द्यावा लागेल। दुसरा मुद्दा आहे प्रायव्हेट की गव्हर्नमेंट। आता हल्ली प्रायव्हेट कंपन्या गव्हर्नमेंट कंपन्यांपेक्षा जास्त आहेत। पूर्वी गव्हर्नमेंटच्या 4च कंपन्या होत्या, आता जवळपास प्रायव्हेट कंपन्या 24-25 आहेत की ज्या मेडिक्लेम पॉलिसी विकतात। तेव्हा तुम्ही मॅक्झिमम प्रायव्हेट कंपन्यांमध्ये तुमची सगळी कवर्स जी मी दाखवतो आहे खाली, ती कवर्स तुम्हाला जर उपलब्ध होत असतील तर तुम्ही जरूर ही सर्व कवर्स तिथून मिळतात तिथून ही पॉलिसी घ्या। म्हणजे प्रायव्हेटमध्ये मिळत असतील तर प्रायव्हेट, गव्हर्नमेंटमध्ये मिळत असतील तर गव्हर्नमेंट। खरं पाहायला गेलं तर आजच्या तारखेला ही मी दाखवलेली 17 कवर्स साधारणपणे एखाद दुसऱ्याच पॉलिसीमध्ये तुम्हाला सगळी कवर्स मिळत आहेत असं दिसेल। मॅक्झिमम वेळा तर ही कवर्स सर्व पॉलिसीजमध्ये किंवा एका पॉलिसीमध्ये सर्वसाधारणपणे आढळून येत नाहीत। बऱ्याच कंपन्या ह्याच्यासाठी वेगवेगळी रायडर्स घ्या वगैरे असं काही काही सांगतात, पण आपण फक्त आपल्या गरजेपुरतं त्याचा विचार करायचा। आपल्याला जे हवं आहे ते मिळत असेल तर आपण त्याचा विचार करायचा। आता बघा, बेसिक कवर घ्यायचं का सुपर टॉपअप घ्यायचं, तर नेहमी लक्षात ठेवा बेसिक कवर मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये किमान 10 लाख आणि क आणि ड वर्ग जे शहर आहेत त्या शहरांमध्ये 5 लाख हे किमान कवर असलं पाहिजे। अगदीच लहान गाव असेल तर 3 लाख कवर पुरेसं आहे। हे बेसिक कवर
आणि टॉपअप कवर जे आहे ते सुपर टॉपअप कवर मुंबईसारख्या शहरामध्ये 20 लाख आणि कवरग शहरामध्ये 15 लाख आणि जिथं तुम्ही 3 लाखाचं बेसिक कवर घेताय तिथे एक 8 लाख किंवा 10 लाख याप्रमाणे सुपर टॉपअप कवर पण घेतलं पाहिजे की जेणेकरून तुमच्या खिशाला परवडेल असा मेडिक्लेम इन्शुरन्स तुम्हाला मिळू शकतो. आज मेडिक्लेम इन्शुरन्सच्या जगामध्ये खूप क्रांती झालेली आहे आणि तसं बघायला गेलं तर 13-14% भारतातल्या लोकांकडे मेडिक्लेम आहे आणि बाकीच्यांच्याकडे पंतप्रधानांच्या योजना आहेत, आणखी वेगवेगळ्या योजना आहेत, त्यांच्या माध्यमातून मेडिक्लेम मिळतो. बराचसा मेडिक्लेम घेण्याकडे लोकांचा कल असतो की कमी पैसे देऊन जास्त मेडिक्लेम कसा मिळेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला बेसिक कवर अधिक सुपर टॉपअप अशी रचना घेतलेली बरी. तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे रूम रेंट. आता बऱ्याचशा कंपन्या हल्ली रूम रेंटच्या बाबतीत खूप सजग झालेल्या आहेत आणि रूम रेंट हा जो आहे तो तुमच्या पॉलिसीच्या जर 10 लाखाची पॉलिसी असेल तर तुम्हाला सिंगल स्टँडर्ड AC रूम ही मोठ्या शहरांमध्ये मिळते आणि लहान शहरांमध्ये बरेचदा सिंगल स्टँडर्ड AC किंवा शेअरिंग रूम वगैरे पण मिळू शकते. तेव्हा ते तुम्ही बघा, तिथे प्रत्येक पॉलिसीमध्ये त्याचा व्यवस्थित अभ्यास करा आणि सिंगल स्टँडर्ड AC रूम असावी अशीच पॉलिसी घेतली पाहिजे. सब लिमिट ऑन डिसीज. आता बऱ्याचशा पॉलिसीमध्ये आपल्याला कॉम्प्रोमाइज करावं लागतं आणि वयोवृद्ध लोक जे असतात त्यांना हे कॉम्प्रोमाइज जास्त करावं लागतं आणि मग काही पॉलिसीजमध्ये काही आजारांवरती सब लिमिट्स असतात. म्हणजे हा पर्टिक्युलर आजार झाला तर आम्ही याचे 50% पैसे देऊ किंवा 25% पैसे देऊ. म्हणजे 25% हे सम इन्शुअरच्या 25% किंवा जो क्लेम आला आहे त्याच्या 25%. अशा वेगवेगळ्या अटी शर्ती त्याच्यामध्ये लावलेल्या असतात. तेव्हा अशा पद्धतीच्या सब लिमिट नसलेली पॉलिसी आपण शोधायची आहे. आजारावरती काय सब लिमिट घ्यायची, मग आम्ही जर मेडिक्लेम घेतो आहे तर आम्हाला आजाराचं कवर मिळालं पाहिजे म्हणूनच मेडिक्लेम घेतो आहे ना. मग ह्या सब लिमिट वगैरे घेण्याचं काय कारण आहे. तेव्हा कुठलेही सब लिमिट नसतील असं कवर आपण निवडायला पाहिजे. 6वा भाग आहे कोपे. कोपे म्हणजे काही ठराविक रक्कम जी आहे ती बाहेरने भरायची. अशी पॉलिसी मुळीच घेऊ नये कोपे असलेली. आणि असे कोपे असलेल्या पॉलिसी नसलेली शोध घेतला पाहिजे. तसं बघायला गेलं तर तुम्ही जर वयाच्या 50व्या वर्षीपर्यंत जर तुम्ही एखाद्या कंपनीची पॉलिसी एंटर केली तर साधारणपणे कोपे हा कुठल्याच कंपनीमध्ये लागत नाही. बऱ्याचशा कंपन्या 60मध्ये जर तुम्ही एखादी पॉलिसी जॉईन केलीत नव्याने, म्हणजे काही लोकांना गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसेसमध्ये असताना गव्हर्नमेंटची मेडिक्लेम पॉलिसी मिळत असते आणि मग असे लोक ते गव्हर्नमेंटची पॉलिसी संपली की मग जेव्हा ते 60 वर्षाचे होतात तेव्हा मग ते पॉलिसीच्या शोधात निघतात आणि मग ते पॉलिसी घेताना त्यावेळेस ते पॉलिसी जॉईन करतात 60व्या वर्षी किंवा 61व्या वर्षी आणि मग त्यावेळेस त्यांना कोपेची अट जी आहे ती लागू होते. तेव्हा मित्रांनो, तुम्ही गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये जरी असाल तरी तुम्ही जर 1-2 वर्ष आधी 58व्या वर्षी जर एखादा मेडिक्लेम बाय केलात तर तुमचा हा कोपेचा जो प्रश्न आहे तो नेहमी करता निकाली निघेल. तिसरं म्हणजे आपण ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये आणि संपूर्ण भारतभर आपल्याला इलाज करता आला पाहिजे अशी पॉलिसी नेहमी निवडा. ज्या पॉलिसीमध्ये कुठले झोनल वाद नाही आहेत, म्हणजे या भागात घेतली तर एवढे %, मग त्या भागात घेतली तर एवढं % मिळणार नाही किंवा एवढा कोपे असेल वगैरे, बरं ते कोपे येणार तिकडे. तेव्हा झोनल वर्सेस पॅन इंडिया, तर मी नेहमी सांगेन की पॅन इंडियाची पॉलिसी शोधा जिथे झोनल भानगड नसेल. आणि सर्वसाधारणपणे मोठ्या झोनमधला जर प्रीमियम तुम्ही दिलात, म्हणजे A झोन किंवा A1 झोनमधला जर प्रीमियम दिलात तर तुम्हाला, मला वाटतं की असा काही प्रश्न येणार नाही तुम्हाला. मग हिंदुस्थानामध्ये कुठेही ट्रीटमेंट घेता येईल. याच्यानंतर प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन, तर याच्यामध्ये कमीत कमी 30 दिवस प्री म्हणजे हॉस्पिटलायझेशनच्या पूर्वी आणि पोस्ट म्हणजे साधारणपणे हॉस्पिटलायझेशन झाल्यानंतर डिस्चार्ज मिळाल्यानंतर 60 दिवस अशा पद्धतीचं मिनिमम कवर असावं अशी पॉलिसी शोधा. आता याच्याविषयी जास्त कवर असेल तर आनंद आहे, तर घ्यायला काही हरकत नाही. त्याच्यानंतर आहे डे केअर कव्हरेज. तेव्हा शक्यतो बघा की
तुमची जी काही पॉलिसी आहे ती 100% सर्व प्रकारचे डे केअर्स कव्हर करते आहे. म्हणजे काही कंपन्या अशी लिस्ट वगैरे देतात की 140च आम्ही कव्हर करू, मग उरलेल्यासाठी मग रिपोर्ट करा, मग तुम्ही त्यांच्या वरिष्ठांकडे अप्रुव्हल घ्या वगैरे वगैरे. ते सगळी जेंगटं नको आपल्याला. आपल्या पॉलिसीमध्ये आपल्याला सगळं 100% कव्हर पाहिजे. त्याच्यानंतर आयुष ट्रीटमेंट हा आता एक नवीन भाग. आयुर्वेदिक, युनानी, होमिओपॅथी वगैरे हे सगळं कव्हर जे आहे ते एकत्रपणे देण्याची सध्या प्रथा आहे. तेव्हा आपल्या पॉलिसीमध्ये आयुष कव्हर आहे हे जरूर बघून घ्या. कारण बरेच काही आजार आहेत की जे ॲलोपॅथीमध्ये ठीक होत नाहीत किंवा ठीक होण्यासाठी त्यासाठी औषधं नाही आहेत. मग ते काही लोकांना आयुर्वेदिक ट्रीटमेंट चांगली लागते. मग आयुर्वेदिक हॉस्पिटल्स पण आहेत आता भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी. मग तुम्हाला अशा पद्धतीने ट्रीटमेंट तिथे पण घेता येते. त्याच्यानंतर बघा की वेटिंग पिरियड पॉलिसीजमध्ये कमी असते. म्हणजे जास्तीत जास्त 12 महिने वेटिंग पिरियड हा उत्तम आहे. मग काही वेळेला काय होतं की काही पॉलिसी अशा असतात की त्याच्यामध्ये तुम्हाला 48 महिने वेटिंग असतं किंवा काय अशी लांब वेटिंग असतात. तेव्हा या वेटिंग पिरियड नसलेली पॉलिसी शोधायला पाहिजे. त्याच्यानंतर हल्ली नो क्लेम बोनस हा प्रकार तर बहुधा गव्हर्नमेंट कंपन्यांमधनं हद्दपार झालेला आहे. तरी काही कंपन्या अजूनही बोनस देतात. तेव्हा माझ्या मते बोनसच्या पॉलिसी शोधण्यापेक्षा आपण उत्तम सम इन्शुअर जर विकत घेतली तर आपल्याला बोनस वगैरेसाठी थांबावं लागणार नाही. जर कोणी दिलं तर घ्यायचं, नाही दिलं तर नाही घ्यायचं. असं काही म्हणजे त्याच्यात हार्ड अँड फास्ट नाही. कॅशलेस हॉस्पिटल. आता हे कॅशलेस हॉस्पिटलची संख्या किमान भारतभर 3-4 हजार असेल अशीच पॉलिसी निवडायची. आता काही कंपन्यांमध्ये तर 12-12, 15-15 हजार हॉस्पिटल्स आहेत की जे त्यांच्या लिस्टमध्ये आहेत. तेव्हा अशी जर हॉस्पिटल्स असलेली पॉलिसी तुम्ही घेतली तर ते आनंदच आहे. म्हणजे ती घ्यायला काही हरकत नाहीच आहे. पण किमान 3,000 तरी भारतभर असले पाहिजेत. म्हणजे साधारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये एखादं किंवा प्रत्येक मोठ्या गावामध्ये एखादं हॉस्पिटल असेल. अशा पद्धतीचं कव्हर आपण नक्की निवडलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे मॅटर्निटी एक्सपेन्सेस. तर तुमचं वय जर 45च्या आत असेल आणि 20 ते 45 या कालावधीमध्ये जर तुम्ही एखादी पॉलिसी घेत असाल तर किमान 2 मुलांसाठी तुम्हाला मॅटर्निटी कव्हर लागू असलं पाहिजे. मी तर अगदी पुढं जाऊन असं म्हणेन की अनलिमिटेड मॅटर्निटी कव्हर असलेली पॉलिसी शोधायला काही हरकत नाही आहे. थोडेसे पैसे जास्त द्यावे लागले तरी चालतील, पण अनलिमिटेड मॅटर्निटी कव्हर जर घेतलं. आता बघा अशा बऱ्याच पॉलिसी आहेत. म्हणजे ऑफकोर्स तुम्हाला आत्ता मी कंपन्यांची नावं सांगणार नाही, पण तुम्हाला जर त्याच्याबद्दलची माहिती हवी असेल तर तुम्ही मला माझ्या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअपवरती तुमची पॉलिसी कुठली आहे आणि सध्या त्याच्यामध्ये कुठली कव्हर्स तुम्हाला आहेत किंवा नाहीत हे बघण्यासाठी जर तुम्ही मला संपर्क केलात तर मी तुम्हाला त्या पॉलिसीमध्ये सध्या काय कव्हर आहे आणि ती पॉलिसी पुढं चालू ठेवावी की न ठेवावी का पोर्टेबिलिटी करावी वगैरे याबद्दलचा सल्ला जरूर देऊ शकेन. सब्जेक्ट टू धिस की तुम्ही त्याबद्दल मला प्रॉपरली कळवलेलं आहे. आणि मग आपण त्या पॉलिसीवरती त्यावेळेस चर्चा करू की तुम्ही पोर्टेबिलिटी कशी करू शकता. आणि तुम्हाला संपूर्ण अर्थात तुमचं वय 20 ते 45 या दरम्यान असेल तर अनलिमिटेड मॅटर्निटीसाठी तुम्ही जरूर उत्तम पॉलिसी निवडू शकता. आणि 2 मुलांसाठी तुम्हाला मॅटर्निटी कव्हर जरूर मिळालं पाहिजे अनलिमिटेड. कारण हल्ली मॅटर्निटीचा खर्च खूप वाढत चाललेला आहे आणि लोकांना मॅटर्निटीसाठी खूप मोठ्या प्रमाणाचा खर्च करावा लागतो. आणि शेवटचा जो आहे मुद्दा तो म्हणजे ॲम्ब्युलन्स चार्जेस. आता प्रत्येक आजारासाठी वेगळं ॲम्ब्युलन्स कव्हर जे आहे ते मिळालं पाहिजे. काय होतं काही वेळेला पूर्ण वर्षभरामध्ये 2,000 देऊ, 5,000 देऊ असे काही म्हणजे लिमिटेड कव्हर्स दिलेले असतात. तेव्हा अशा पद्धतीचं बंधन नको आपल्यावर की म्हणजे किती वेळा आजारी पडायचं हे पॉलिसीकडे बघून ठरवायला नको. तेव्हा आपल्याला पॉलिसीमध्ये आपण कधीही आजारी पडू शकतो. आपण आजारी पडू म्हणूनच आपण ही पॉलिसी घेतलेली आहे. तेव्हा प्रत्येक वेळेस आपल्या प्रत्येक आजारासाठी आपल्याला ॲम्ब्युलन्स जी आहे ती जरूर उपलब्ध झाली पाहिजे आणि त्याचे पैसे कंपनीने पॉलिसीने आपल्याला दिले पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा आहे तो फ्री हेल्थ चेकअप. तेव्हा आपल्याला जर सुदृढ राहायचं असेल तर आपल्या बॉडीचं पूर्ण चेकअप हे प्रॉपरली झालंच पाहिजे. आणि हे चेकअप जे आहे हे आपल्याला दरवर्षी करता आलं पाहिजे. आणि
या पद्धतीने दरवर्षी कव्हर देणारी पॉलिसी आपण नक्की शोधली पाहिजे, की ज्या पॉलिसीमध्ये आपल्याला दरवर्षी कुठल्याही क्लेम बीमचं काय असं त्याच्यावरती बंधन नसावं की क्लेम फ्री असेल तरच तुम्हाला चेकअप मिळेल वगैरे, असं काही नसावं. आणि साधारण एक 10 लाखाची पॉलिसी आपण घेतो आहे तर आपल्याला एक 5,000 रुपये वर्षाला त्या चेकअपसाठी मिळावेत. आता ठीक आहे, आम्ही त्यांच्या एमपॅनल हॉस्पिटल वगैरेमध्ये जाऊन चेकअप करू, पण आम्हाला ते कव्हरेज मिळालं पाहिजे. तेव्हा मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ही जी माहिती शेअर केली, हा शेअर करण्याचा उद्देश एकच आहे की आपण बरेचदा मेडिक्लेम पॉलिसी विकत घेतो आणि त्या पॉलिसीमध्ये आपल्याला बरेचदा माहितीच नसतं की आपल्या पॉलिसीमध्ये काय कव्हर आहे आणि काय कव्हर नाही आहे. तेव्हा ही पॉलिसी तुम्ही घेत असाल आणि ऑलरेडी घेतली असेल तर ती पॉलिसी घेऊन पण तुम्ही माझ्याशी चर्चा करू शकता. आणि तुम्ही जर घेतलीच नसेल किंवा तुम्हाला आत्ता घेण्याचा विचार असेल आणि तो विचार करताना जर तुम्हाला असं वाटत असेल की एक उत्तम पॉलिसी मला मिळावी की ज्या पॉलिसीमध्ये मला संपूर्ण कव्हरेजेस जी मी खाली दिलेली आहेत ती सगळी असतील, अशी पॉलिसी तुम्हाला हवी असेल तर ती आपण तुम्हाला जरूर शोधून देऊ शकतो. तेव्हा बघा, तुम्हाला या मी सांगितलेलं जे काही आहे ते आवडतं का? आवडत असेल तर माझ्या या चॅनलला आस्क इन्शुरन्स म्हणजे जीवन व जनरल विमा, आरोग्य विमा याला जरूर लाईक आणि शेअर करा आणि जास्तीत